तर हाय हॅलो नमस्कार, मी पूनम नवीन व्हिडिओमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आहे शनिवार आणि आता दुपारचे वाजलेले आहेत 3. तर आम्ही आता आमच्या गावाला जाण्यासाठी निघालो आहोत. तर मस्त असं रेडी झालेलो आहोत. श्रीषा पण छान रेडी झालेली आहे. श्रीषा हाय कर. हाय हाय. आपण कुठं निघालो? भूर जाणार ना आपण. छान. तर मस्त आम्ही रेडी झालोय, घरातलं सगळं काही आवरलंय आणि आता आम्ही निघणार आहे गावाला जाण्यासाठी. तर मी तुम्हाला देखील आमच्या गावाकडचे काही थोडेसे पॉईंट असतील किंवा काही बघण्यासारखं असेल. आता पाऊस तर थोडाफार उघडलेला आहे आणि आभाळसुद्धा आहे. तर हिरवगार असं वातावरण, मस्त असं मनमोकळं शांत वातावरण किंवा हिरवागार परिसर, तर मी ते तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर भेटूया आपण पुढच्या भागात. वातावरण म्हणाल तर एकदम छान असं वातावरण झालं होतं. हिरवागार निसर्ग, मस्त मध्ये मध्ये पावसाच्या सरी बरसत होत्या आणि इतकं मनाला छान वाटत होतं, शांत वाटत होतं. इतर वेळी बाहेर जाताना मागच्या वेळी जाताना इतकं ऊन लागत होतं आणि आज बाहेर जाताना मस्त असा परिसर दिसत होता. मस्त एन्जॉय केला आम्ही. थोडाफार पाऊस येण्यास सुरुवात झाली होती आणि त्यातच आम्ही सुद्धा मग थांबलो होतो. एक फूड कोर्ट भेटलं होतं आम्हाला तिथं आम्ही श्रीषासाठी फ्रेंच फ्राईज ऑर्डर केले होते. ते देखील तिला छान आवडतात. ती मस्त एन्जॉय करते, ते छान खाती. मग तिच्यासाठी ते घेतलं होतं आणि आम्ही सुद्धा थोडंसं स्नॅक्स नाश्ता केला, चहा वगैरे घेतला आणि बाहेर बघू शकता थोडासा पाऊस चालू झाला होता. तर आम्ही आता आमच्या गावामध्ये जवळपास पोचलोच होतो. तर ही आहे आमच्या गावातील नदी. नदीला भरपूर असं पाणी आलं होतं आणि इतकं भरपूर दिवसानंतर भरलेली नदी बघितली होती. तर ते बघून मन अगदी भरून गेलं होतं की आपल्या नदीला एवढं मोठं पाणी आलेलं आहे. एकदम छान वाटत होतं आणि परिसर देखील हिरवागार, शांत असा निसर्ग जणू बोलतच होता, असं काहीसं वातावरण झालं होतं. आणि आम्ही आता घरी गेल्याच्या नंतर संध्याकाळच्या वेळेला बाबांचं इथं काम चालू होतं, हरतळका रंगवण्याचं काम चालू होतं. तर श्रीषालासुद्धा मध्ये मध्ये लुडबुड करायची असती. ती देखील इथं मस्त अशा हरतळका रंगवत होती. तीसुद्धा मस्त चेहऱ्याला रंग देत होती. ती खूप एन्जॉय करत होती. तिने असं काही पहिल्यांदाच बघितलं होतं हरतळका रंगवणं. मागच्या वेळी बघितलं होतं पण तिला काही एवढं समजत नव्हतं, पण आता प्रत्यक्षात ती हातात घेऊ शकते आणि मस्त असं एन्जॉय करू शकते. तर त्यानंतर संध्याकाळच्या वेळेला तिच्या पप्पांनी देखील इथं घरच्यांना मदत केली. थोडंसं हरतळका पॅकिंग ज्या रंगून झाल्या होत्या त्याच्या हरतळकाचे पॅकिंग करायचं काम चालू होतं. घरी गेल्यानंतर अशी छोटी मोठी मदत ते करू लागतात. घरी गेल्यानंतर मला जास्त काही शूट घेता आलं नाही. मग त्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी परत पुण्याला यायला निघालो होतो. तर येता येता आम्ही तुळशीबागेमध्ये गेलो होतो. तर तुळशीबागेमध्येच मूळचंद मिल आहे, तिथं आम्ही साड्या बघण्यासाठी गेलो होतो. काहीतरी 1 2 3 मला साड्या घ्यायच्या होत्या, तर त्या बघण्यासाठी आम्ही पुण्यामध्ये गेलो होतो. पुण्यामधून आम्ही दुपारच्या वेळेला 3-4च्या दरम्यान आम्ही घरी आलो. मग घरी आल्याच्या नंतरनं साफसफाई करून घेतली, सगळं घर क्लीन करून घेतलं छानपैकी. आणि मग संध्याकाळच्या वेळेला आम्ही भाजीपाला आणण्यासाठी मार्केटमध्ये गेलो होतो. मग भाजीपाला वगैरे सगळं काही आणलं आणि मग त्यानंतर घरी आल्यानंतर श्रीषा मला भाजीपाला व्यवस्थित ठेवण्यासाठी इथं मदत करत होती आणि छान प्रकारे भाजीपाला आम्ही मार्केटमध्ये गेलो होतो. तर श्रीषालासुद्धा भाजी खरेदी करायची होती आणि ती खूप छान प्रकारे अशी हातामध्ये पिशवी अडकून मस्त अशी चालत होती. माझ्या हाताला पकडलं होतं आणि ती मस्त अशी चालत होती. मस्त तिने सुद्धा बाजार केला. आणि त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी मी व्हिडिओ शूट करत आहे. तर मार्केटमधून आळूची पानं आणली होती. त्यानंतर मग मी आळूची वडी करण्यासाठी घेतली होती. तर त्याआधी मी आळूची पानं स्वच्छ धुवून घेतली. त्यानंतर मग त्याचे देठ वगैरे कापून घेतले आणि त्याच्या शिरा लाटण्याने लाटून घेतल्या. आणि त्यानंतर मग बेसन पीठ कालून घेतलंच होतं. त्यामध्ये लसूण वगैरे, मिरची, जिरी पावडर सगळं काही असं टाकलं होतं मी वाटून मिक्स करून. तर आणि पांढरे तीळ थोडेसे ॲड केले होते. तर इथं आळूची पानं मस्त अशी मग फोल्ड करून भरून घेतली, आळूच्या वड्या बनवून घेतल्या. मग त्यानंतर मस्त असं जेवण करायला वेळ होता मला स्वयंपाक करायला. मग आज टाईम भेटला होता म्हणून मी सकाळीच करून घेत होती, कारण संध्याकाळच्या वेळेला श्रीषा जास्त किरकिर करत असते. मग त्यावेळेस काही सुचत नाही, त्यावेळेस शॉर्टकटच असतो कामांसाठी. म्हणून मग सकाळीच काय असेल ते मी उरकून घेत असते.
तुम्हीसुद्धा अळूच्या वड्या कशा पद्धतीने बनवता मला कमेंट करून नक्की सांगा. मी तर योग्य पद्धतीने बनवत आहे का तर मला येतात किंवा माझ्या पद्धतीने मी अशाच बनवत असते. तुम्ही कशा बनवता ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. कोण कोण आहे ना यामध्ये चिंच वगैरे सगळं असं आंबटसरपणा येण्यासाठी कोण कोण चिंच वगैरे पण टाकत असतं, पण मी नाही टाकत आहे. आमच्यात नाही आवडत आहे म्हणून नाही टाकत. आम्हाला सिंपलच अशा वड्या आवडतात. आणि वड्या पण कधीतरी आता पाऊस पडते म्हणून वड्या खायची खूप इच्छा झाली होती, म्हणून मग मी मार्केटमधून छान अशी पानं आणली. ही गावरान पानं आहेत, कारण मार्केटमध्ये आत्ता गावरान पानं नाहीत मिळते. मोठी मोठीच लांब अशी ते लालसर पानं मिळतात, पण तशी नव्हती म्हणून मी आणली. मी तर सहसा मार्केटमधून पानं आणत नाही, पण चांगली होती म्हणून आणली. तर माझे पप्पा मला गावावरून अळूची पानं वगैरे सगळं काही असं आणून देत असतात. त्यामुळं मग छान वाटली म्हणून म्हटलं पाऊस पण पडतोय, थोडंसं वेगळं काहीतरी खायला तोंडी लावण्यासाठी चांगलं लागतं, म्हणून मग हे म्हटलं घेऊया आपण पानं. तर म्हणून मग वड्या आणल्या लगेचच पानं धुवून मी स्वच्छ करून लगेच वड्या बनवण्यासाठी घेतल्या होत्या. तर त्यानंतर मस्त अशा वड्या रोल करून घेतले, त्याचे भरून छानपैकी असे रोल करून घेतले. तर माझं इकडं काम चालूच होतं, तोपर्यंत इकडं पप्पांचा आणि श्रीषाचा आहे ना छान असा टाईमपास चालू होता. त्यानंतर मग वड्या वगैरे उकडून घेतल्या मी आणि मस्त अशा कट करून घेतल्या. आणि वड्या फ्राय करण्यासाठी ना मी तव्यावरती भाकरी केलेल्या होत्या, तर त्याच तव्यावरती टाकून दिल्या. तर इथे शेंगदाणे भाजून ठेवले होते, मला शेंगदाण्याचे लाडू बनवायचे होते, त्यासाठी मी शेंगदाणे. आय होप तुम्ही व्हिडिओ सर्व काही बघितला असणारच आणि इथपर्यंत आला आहे. तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि छान छान कमेंट करा. तर आपण भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये छानशा. तोपर्यंत बाय बाय.